इथं मुजरा होणार नाही. नरेंद्र मोदीचा ट्रम्प डोनाल्डच्या जनानखान्यातून बाहेर काढून करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. आम्ही देशाच्या संसदेत सरकार चालावी म्हणून नरेंद्र मोदीला निवडून दिलं होतं. नरेंद्र मोदी साहेब ट्रम्प साहेबाच्या जनानखान्यात जाऊन सरकार चालवायलेत. बरोबर. उद्या काय आहे? शिमगा. बरोबर. गावातला शोषित वंचित पीडित समुदाय उद्याच्या दिवशी गावातल्या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात काय करतो? मी म्हणाल नरेंद्र मोदीच्या नावानं तुम्ही काय करायचंय? नरेंद्र मोदीच्या नावानं हा आवाज संसदेपर्यंत गेला पाहिजे. ही बॉम्ब संसदेपर्यंत गेली पाहिजे. कशी? नरेंद्र मोदीच्या नावानं. आम्ही तुम्हाला लाईनीला आणल्याशिवाय सोडणार नाहीत. 4 वर्षाच्या पोरीचा बलात्कार होतो, आम्ही पेटून उठतो. आणि गर्भातलं लेकरू जरा ओव्हन मध्ये तापून खाल्ला असेल कसं वाटलं असेल? अहो, एखाद्या गावामध्ये कुंठणखाना असेल तर त्या गावात सोयरीक देत नाही कोणी. आणि हा नॅशनल कुंठणखाना चालवणाऱ्या लेकरांचा रक्तपात खाणाऱ्या भाडखाऊच्या माणसासोबत नरेंद्र मोदींनी संबंध ठेवलाच कसा? इस्रायलच्या पंतप्रधानाला खुश करायचं तर आपले देश सुट नव्हते का तिथं? परराष्ट्र मंत्री काय करत होते? त्यांना सल्ला विचारायचा. एखाद्या दलाल भडव्याकडे सल्ला मागायची नरेंद्र मोदीला वेळ का आली? तुम्ही विचार करणार आहात की नाही? आणि हे भाषण माझं वंचित बहुजन आघाडी किंवा समर्थन करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यासाठी नाहीये. हे भाषण माझं भाजपच्या लोकांसाठी आहे. मला दिसत नसेल म्हणून मी इकडे तिकडे होतो ना. मध्ये उत्तर भारतातली केस होती. बीजेपीच्या कार्यकर्त्या स्वतःच्या मुलीचा वरच्या देशाला वापर करत होते.